वेलकम फ्रेंड्स. आपण बारावीचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन चॅप्टर स्टार्ट केलं होतं. त्यात आपलं नर्वस सिस्टीम ऑफ प्लॅनेरिया ही झाली होती आणि आपण न्यूरल टिश्यूज पण चालू केलेलं होतं आणि ते इथपर्यंत झालेलं होतं. आता आपल्याला याच्यापुढे स्टार्ट करायचं आहे. ओके, तर आपण आज ते स्टार्ट करू. ओके आपण स्टार्ट करू आज. ओके, these are the structural and functional units of the nervous system. म्हणजे न्यूरॉन्स आणि किंवा नर्व सेल्स हे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट्स आहेत. कशाचे? तर नर्वस सिस्टम्सचे. ओके, इच मल्टीपोलर न्यूरॉन हॅज 3 पार्ट्स: सायटॉन ऑर सेल बॉडी, डेंड्रॉन अँड ॲक्सॉन. म्हणजे सायटॉनलाच अल्टरनेट नेम आहे सेल बॉडी. ओके, सायटॉन हा एक पार्ट झाला, डेंड्रॉन हा एक पार्ट झाला आणि ॲक्झॉन हा एक पार्ट झाला. म्हणजे एका न्यूरॉनमध्ये 3 पार्ट्स असतात. एक असतो सायटॉन, एक असते सायटॉन म्हणजे सेल बॉडी, एक असतं डेंड्रॉन आणि ॲक्झॉन. हे 3 पार्ट्स मिळून एक न्यूरॉन तयार होतो. ओके, आता आपण पुढे जाऊ. द सायटॉन हॅज अ डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस विथ अ न्यूक्लिओलस. सायटॉनमध्ये न्यूक्लियस विथ न्यूक्लिओलस असतो आणि न्यूरोप्लाझम पण असतो. आपण एखाद्या सेलमधलं ते मधला फ्लेशी सबस्टन्स असतो त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो ना. तर या ठिकाणी न्यूरॉनमधल्या फ्लेशी सबस्टन्सला न्यूरोप्लाझम म्हणतात. अ क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम सराउंड्स द न्यूक्लियस अराउंड विच देर आर न्यूरोफायब्रिल्स. ओके, निसेल्स, ग्रॅन्युल्स अँड अदर सेल ऑर्गनेल्स. आणि त्या सायटॉनमध्ये अराउंड द न्यूक्लियस, सायटोप्लाझम, न्यूरोफायब्रिल्स आणि निसेल्स, ग्रॅन्युल्स असतात आणि अदर काहीतरी सेल एक्सेट्रा सेल ऑर्गनेल्स असतात. ओके, निसेल्स ग्रॅन्युल्स आर रायबोप्रोटीन कंपोनंट्स. निसेल्स ग्रॅन्युल्स हे प्रोटीन तयार करण्याचं काम करतात. दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस ऑफ एन्झाईम रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ न्यूरोट्रान्समिटर्स. ओके, ते एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं एक एन्झाईम तयार करण्यामध्ये, जी की न्यूरोट्रान्समिटर्सच्या फॉर्मेशनसाठी मदत करतं. ओके, न्यूरोफायब्रिल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. न्यूरोफायब्रिल्स नर्व इम्पल्सच्या ट्रान्समिशनमध्ये त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन. ओके, डेंड्रॉन्स हे स्मॉल कोनिकल प्रोसेसेसला आपण प्रोजेक्शन पण म्हणू शकतो. बायोलॉजीमध्ये प्रोजेक्शनला आपण प्रोसेसेस पण म्हणतो. आणि सायटॉनपासून ते कोनिकल हे नाही होत का? म्हणजे बघा, आपण डायग्राम ड्रॉ करू. ओके, फॉर एक्झाम्पल हे आपलं आहे, हा आपला ॲक्झॉन आहे खाली, याच्यावर ही मायलिन शीथ, ही शीथ. हा सायटॉन झाला. याला आपण स्पेरिकार्डियम पण म्हणू शकतो. ओके, सोमा पण म्हणू शकतो. ओके, आणि हे जे आहेत याला आपण डेंड्रॉन म्हणतो. आणि हा आहे ॲक्झॉन. ओके, तर डेंड्रॉन्स आर स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन. डेंड्रॉन्स हे स्मॉल कोनिकल प्रोसेसेस आहेत जे सायटॉनपासून अराईज होतात. म्हणजे हा सायटॉनपासून हे डेंड्राइट्स अराईज झालेले आहेत, म्हणून त्यांना ती डेफिनेशन दिलेली आहे. ओके, दीज आर हायली ब्रांच इंटू फाईन डेंड्राइट्स. आणि ते पण पुढे जाऊन फायनली बारीक डेंड्राइट्समध्ये त्यांचं डिव्हिजन होतं. म्हणजे असं परत याचं असं. ओके, म्हणजे खूप ब्रांच होत जातात. निसेल्स, ग्रॅन्युल्स अँड न्यूरोफायब्रिल्स बोथ कॅन बी सीन ॲट द बेस ऑफ डेंड्रॉन्स. ओके, निसेल्स, ग्रॅन्युल्स आणि न्यूरोफायब्रिल्स ह्या डेंड्रॉनमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात अलॉंग विथ सायटॉन.
They transmit message towards the cyton. Okay. Axon is a single long, usually unbranched process arising from the cyton at the axon of hillock. ओके, हा जो पार्ट असतो याला ॲक्झॉन ऑफ हिलॉक म्हणतात. ओके, याला ॲक्झॉन ऑफ हिलॉक म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ अ बंडल ऑफ न्यूरोफॅब्रिल्स निसेल्स ग्रॅन्युअल्स आर अपसेंट इन ॲक्झॉन ऑफ हिलॉक. ओके, टर्मिनली द ॲक्झॉन गिव्ज आउट ब्रांचेस कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. हा एक मुद्दा घेऊ आपण. द ॲक्झॉन्स कॅरी द मेसेजेस अवे फ्रॉम द सायटॉन्स. द ॲक्झॉन्स मे गिव्ह आउट लॅटरल ब्रांचेस कॉल्ड कोलॅटरल्स. ॲक्झॉनमधूनच कोलॅटरल ब्रांचेस असे निघू शकतात, त्यालाच कोलॅटरल ब्रांचेस पण म्हणतात. तसं आपण कोलॅटरल ब्रांचेस म्हणू शकतो. द टर्मिनल ब्रांचेस अटॅच टू अ मसल, ग्लँड, स्किन ऑर टिलोडेंड्राइट्स ऑफ अनदर न्यूरॉन. आणि ते एखाद्या मसलच्या जंक्शनला आपण त्याला न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणतो. तर टर्मिनल ब्रांचेस म्हणजे ह्या ज्या टर्मिनल ब्रांच असतात या ठिकाणी एखाद्या मसलला किंवा स्किनला आणि टिलोडेंड्राइट्स ऑफ अदर न्यूरॉन, दुसऱ्या ॲक्झॉनच्या न्यूरॉनच्या टिलोडेंड्राइटला ते अटॅच असू शकतात. द इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स ऑर न्यूरॉन विथ अ मोटर ऑर्गन इज कॉल्ड सिनॅप्स. ते कनेक्शन असतं एखाद्या दोन न्यूरॉनमध्ये, त्या सिनॅप्स म्हणतात. किंवा मोटर ऑर्गन म्हणजे मसल्स, त्याच्यामधल्या याला सिनॅप्स म्हणतात. ओके, नेक्स्ट पेजवर मूव्ह हो. ओके, आता आपला ओके युजली एक्झोडेंड्रोनिक ऑर मे बी द ओके इट इज युजली एक्झोडेंड्रोनिक ऑर मे बी एक्झोनिक, एक्झोसोमॅटिक, डेंड्रोडेंड्रोनिक. Okay, so the cytons are generally found inside the brain, spinal cord and in the ganglia. Okay, small groups of cell bodies inside the white matter of brain are called basal nuclei. Small groups of cell bodies inside the white matter of brain are called as basal nuclei. A bundle of axons called nerve may be covered only by neurolemma in the non-medullated nerves. While in the medullary nerve, it is covered by both medullary sheath on the outside of neurolemma. Conduction of impulse by the medullated nerves is 50 times faster than in non-medullated nerves. म्हणजे जे नर्व्स असतात काहींवर मेडुलरी शीथ प्रेझेंट असते, काहींवर मेडुलरी शीथ अब्सेंट असते, आणि त्याला आपण नॉन मेडुलेटेड नर्व म्हणतो. आणि त्याचा डिफरन्स असा असतो की जे इम्पल्स मेडुलेटेड नर्व्समध्ये ट्रान्सपोर्ट होता ते 50 टाइम्स जास्त स्पीड फास्टर दॅन नॉन मेडुलेटेड. म्हणजे इम्पल्स हा मेडुलेटेडमध्ये जास्त फास्ट ट्रॅव्हल करतो आणि नॉन मेडुलेटेडमध्ये कमी फास्ट ट्रान्सफर होतो. ओके, इन द कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड नर्व फॅसिक्युली इज कॉल्ड एंडोन्युरियम. ओके, द कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड नर्ववर जी फर्स्ट लेअर असते फॅसिक्युली असते त्याला आपण एंडोन्युरियम म्हणतो. फ्यू नर्व फॅसिक्युली विथ एंडोन्युरियम आर सराउंडेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड पेरिन्युरियम. आणि एंडोन्युरियमच्या वर पेरिन्युरियम असतं. आणि अँड स्टील अ लार्ज बंडल ऑफ नर्व इज कवर्ड ऑन द आउटर साइड बाय इपिन्युरियम. आणि पेरिन्युरियमच्या वरती इपिनिथियम. सो ब्लड इज सप्लाइड टू ऑल द नर्व्स टू प्रोव्हाइड ऑक्सिजन न्यूट्रियंट्स. आता आपण याठिकाणी न्यूरॉनचं स्ट्रक्चर पाहिलं. ओके, आता आपण हे न्यूरोग्लियल सेल्स ज्या की दोन न्यूरॉन्सच्या मध्ये असतात समजेल कसं. ओके, सो न्यूरोग्लियल सेल्स आर फार ग्रेटर इन नंबर दॅन न्यूरॉन्स. ओके, न्यूरॉन्सपेक्षा यांचा नंबर जास्त असतो. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग cells of the nervous system are derived from the same embryonic tissue layer ectoderm that produces neurons. आणि यांचं ओरिजिन असतं एक्टोडर्म, त्यातलंच काहींचं आहे मेसोडर्म. स्पेसिफिक म्हणजे हा जे आपल्याला दिलेलं आहे यांच्यात स्पेसिफिक काहींचं मेसोडर्म ओरिजिन आहे. द टर्म न्यूरोग्लिया रेफर्स टू द सपोर्टिंग सेल्स. या सपोर्टिंग सेल्स आहेत न्यूरॉन्सच्या ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. यांना सपोर्टिंग सेल्स म्हणतात. ओके, एवढाच पार्ट दिलेला आहे आपल्याला. ओके, आता आपण स्टडी करू. आता ह्या ज्या न्यूरोग्लियल सेल्स असतात
या नर्वस सिस्टीममध्ये आपल्या नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. पण आपल्या नर्वस सिस्टीमचे पण दोन भाग पडतात, एक सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि एक पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पण 4 वेगळ्या आहेत आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये पण 2 वेगळ्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत. तर आपल्या CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 4 आहेत, तर त्यातली पहिली आहे ओलिगोडेंड्रोसाइट्स. तर आपण ती बघू आधी. So these cells have few branches and mainly form the myelin sheath around the central axons, which form the white matter of CNS. Myelin and insulating sheath is made up of proteins and fatty substances. It allows quick transmission of electrochemical impulses. जे आपण शिकलो तेच दिलं आहे. ओलिगोडेंड्रोसाइट्स. आता आपण असं पाहिलं होतं की श्वान सेल मायलिन शीथ प्रोड्यूस करते, पण CNSमध्ये ओलिगोडेंड्रोसाइट आहे. आपण पाहिलं तर नर्व सिस्टीम, पण सेंट्रल नर्व सिस्टीममध्ये ओलिगोडेंड्रोसाइट्स मायलिन शीथ तयार करते आणि जी पेरिफेरल नर्व सिस्टीम आहे त्यात दुसरी सेल आहे, ती पण न्यूरोग्लियल सेल आहे, ती दुसरी सेल आहे. तर द सेल्स हॅव फ्री ब्रांचेस आणि मायलिन शीथ अराउंड द सेंट्रल ॲक्सॉन. ॲक्सॉनच्या अवतीभोवती ओलिगोडेंड्रोसाइट्स मायलिन शीथ तयार करतात आणि ते व्हाईट मॅटर फॉर्म होतं CNSचं, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं व्हाईट मॅटर. मायलिन आणि इन्सुलेटिंग शीथ हे एक इन्सुलेशन म्हणून काम करतं मायलिन शीथ, आणि ती प्रोटीन आणि फॅटी ॲसिडची तयार झालेली असते आणि ते क्विक ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस करतं, विच इज 50 टाइम्स फास्टर दॅन नॉन मेड्युलेटेड नर्व. आता सेकंड आहे मायक्रोग्लिया और ब्रेन मायक्रोफॅजेस. मायक्रोग्लिया और ब्रेन मायक्रोफॅजेस. The small size cells with few branches, these are derived from monocytes and act as a macrophages. Macrophage म्हणजे काय? मायक्रो म्हणजे फाजेस, बॅक्टेरिया इटर. आपण ते बॅक्टेरिया जे पॅथोजन्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्यांना किल करायचं काम करतात. दे गो टू द साईट ऑफ इंजुरी, डेड न्यूरॉन्स अँड सेल्स डेब्रिस इन द CNS. दे मेडिएट इम्युन रिस्पॉन्स इन द CNS. इथपर्यंत दिलेलं आहे. आणि ते एक इंजुरी म्हणजे ज्या ठिकाणी इंजुरी झाली असेल, डेड सेल्स झाले असतील, त्या ठिकाणी जाऊन ते तो डेब्रिस, तो कचरा बाहेर काढण्याचं काम करतं. आणि ॲस्ट्रोसाइट्स आर स्टार शेप सेल्स अँड द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ द CNS. They have varied roles in the brain, secretion and absorption of neural transmitter and maintenance of blood-brain barrier, regulate the transmission of electrical impulses with the brain, form single layer of squamous or हेच चालेपर्यंत. एक ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूरल ट्रान्समिटर, एक न्यूरल ट्रान्समिटरचं ॲब्झॉर्प्शन म्हणून काम करतं आणि मेंटेनन्स ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. हे आपण पुढे शिकू डिटेलमध्ये. ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय आणि इम्पल्स रेग्युलेट करतात. स्टार शेप असतो. मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स आहेत, न्यूरोग्लियल सेल्स. आणि थर्ड आहेत एपेंडायमल सेल्स. फॉर्म सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमोज और कॉलमनर ऑफन सिलेटेड इपिथेलियल सेल्स लाइनिंग विथ व्हेंट्रिकल्स और ब्रेन. हे आपल्या ब्रेनच्या व्हेंट्रिकल्स कॅव्हिटीमध्येच प्रेझेंट असतं. सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड आणि सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डची सेंट्रल कॅनल असते, ती पोकळी असते, त्यामध्ये या सेल्स प्रेझेंट असतात. मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड प्रॉपरली ऑल्सो फॉर सर्क्युलेशन ऑफ CSF ब्रेन व्हेंट्रिकल्स आणि प्रोडक्शन आणि रेग्युलेशन ऑफ CSF म्हणजे काय? तर सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रो म्हणजे ब्रेनमधलं जे फ्लुइड असतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये जे फ्लुइड ते हे तयार करतात एपेंडायमल सेल्स. आणि त्याच्यावर जे सिलिया असतात, सिलिया म्हणते ना, सिलिएटेड इपिथेलियल, त्याला जे फ्लॅरिला असतात त्याच्याच माध्यमातून ते फ्लो होतं व्हेंट्रिकल्समध्ये आणि कॅनल ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये. जी उभी कॅनल असते, म्हणजे आपण काढू डायग्राम काढू आपण. हे आपलं काय म्हणता वर्टेब्रेट म्हणजे स्पायनल कॉर्ड. तो हा जो मधला पार्ट आहे, ही तो कॅनल आहे. या कॅनलमध्ये ते प्रेझेंट आहे अशा एपेंडायमल सेल्स. आणि ते कंट्रोल पण करतं. म्हणजे ही कॅव्हिटी झाली याची आणि ब्रेनची पण कॅव्हिटी असते,
ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं पिक्चर दाखवेल. PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, श्वान सेल. दीज आर द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ PNS. श्वान सेल हे PNSचे सर्वात अबंडंट सेल आहे. श्वान सेल दे रिप्रोड्यूस मायलिन शीथ अराउंड मेड्युलेटेड नर्व्स ऑफ PNS. आता एक मुद्दा आहे की नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम असे दोन पार्ट पडतात. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ओलिगोडेंड्रोसाइट्स मायलिन शीथ तयार करते, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये श्वान सेल मायलिन शीथ तयार करते. हा मेन डिफरन्स तुम्ही लक्षात घ्यायला हवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, सॅटेलाइट सेल्स दी सपोर्ट द फंक्शन ऑफ न्यूरॉन्स. बस ते न्यूरॉन्स फंक्शन सपोर्ट करतात, त्यांना सपोर्ट करतात फॉर स्ट्रक्चर, त्यामुळे त्याला ते सपोर्ट्स करतात सॅटेलाइट सेल्स. ओके, सॅटेलाइट सेल्स आणि ह्या ज्या न्यूरोग्लियल सेल्स असतात ना, ह्या आपल्या नर्वस सिस्टीमच्या 50% असतात. हा एक मेन या ठिकाणी मुद्दा आहे. आणि आपण जो पाहिला एपेंडायमा सेल कॅव्हिटीज आणि ब्रेनमध्येच प्रेझेंट असते, मेन आहे हे. आणि या ठिकाणी ओके, न्यूरॉन्स एक्टोडर्मल ओरिजिन असते न्यूरॉन्सची, आणि न्यूरोग्लियल सेल्सची मेसोडर्मल पण असते आणि एक्टोडर्मल पण ओरिजिन असते. कारण की जी मायक्रोग्लियल सेल्स आहेत, ॲक्च्युली कसं आहे ना, न्यूरोग्लियल सेल्स आपण चार्ट करू. न्यूरोग्लियल सेल्सचे ना दोन टाईप आहे, एक मायक्रोग्लियल आणि एक मायक्रो. जे मायक्रोग्लियल आहे त्यांचं जे ओरिजिन आहे ते एक्टोडर्मल आहे, आणि जे मायक्रोग्लियल आहे त्यांचं ओरिजिन मेसोडर्मल आहे. हा फरक लक्षात घ्या. आणि मायक्रोग्लियलमध्ये ओलिगोडेंड्रोसाइट्स आणि ॲस्ट्रोसाइट्स येतात. आणि मायक्रोग्लियल ह्या एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, आपल्या बुकमध्ये दिली नाही. मायक्रोग्लियल म्हणजे आहे ना, मायक्रोग्लियल कोणते, सॉरी. ओके, म्हणजे मायक्रोग्लियल म्हणजे मायक्रोफायजेस, ब्रेन मायक्रोफायजेस ही दिली, म्हणजे एक 2 3. आणि या ठिकाणी कोण दिली ना, श्वान सेल आणि सॅटेलाइट सेल्स, ते पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये मॅटर करतात. ओके, तर मग आज आपण या ठिकाणी थांबू. आपण हा पॉईंट कवर केलेला आहे आज, न्यूरोग्लियल सेल्स. आपण पुढच्या वेळेस सिनॅप्स हा पॉईंट चालू करू. ओके, थँक्यू, बाय बाय.